साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले। यात डॉक्टर वळसंकर यांनी आत्महत्येपूर्वी मराठीमध्ये चिठ्ठी लिहिली होती। ती चिठ्ठी पोलिसांनी हस्ताक्षर तज्ञांकडे पाठवली आहे। पडताळणीसाठी डॉक्टरांचे हस्ताक्षर जवळपास 39 वर्षांपूर्वीचे म्हणजेच 1986च्या दरम्यान त्यांनी आपल्या पत्नी आणि मुलाला लिहिलेले पत्र आणि त्यानंतर 2001 मध्ये पेशंटचे मराठीमधून लिहिलेले केस पेपर हस्ताक्षर तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली। घटनेनंतर जवळपास 20 दिवसांनी पोलिसांनी डॉक्टर वळसंकर यांच्या हस्ताक्षरांचे नमुने 9 मे रोजी फॉरेन्सिक सायन्स पुणे येथे पाठवत अहवाल मागितला। 13 मे रोजी तज्ञांनी यामध्ये त्रुटी काढल्या। त्यांनी दैनंदिन नजीकच्या काळातील व्यवहारातील 8 ते 10 हस्ताक्षर नमुने देण्याची मागणी केली। ही बाब तपास अधिकाऱ्यांनी 14 तारखेला फिर्यादी डॉक्टर अश्विन यांना पत्राद्वारे कळवली, परंतु 28 मे रोजी डॉक्टर अश्विन यांनी नजीकच्या काळातील हस्ताक्षर उपलब्ध नसल्याचे तपास अधिकाऱ्याला सांगितले। त्या दस्तात शेवटचा दस्त हा 2001चा असून यात डॉक्टर शिरीष वळसंकर यांचे पेशंट्सचे केस पेपर आहेत अशी माहिती दोषारोप पत्रात नमूद केल्याचे आरोपीचे वकील डॉक्टर प्रशांत नवगिरे यांनी सांगितले। सरकार पक्षाकडे भक्कम पुरावा आहे। सुसाईड नोटमधील हस्ताक्षर हे डॉक्टरांचेच आहे हे सिद्ध करण्यापूर्वी त्यांनी लिहिलेले मराठीतील हस्ताक्षर जप्त केले। शिवाय घटनेच्या आदल्या दिवशी मनीषा ही 2 वेळा 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ डॉक्टर वळसंकर यांच्या केबिन मध्ये थांबली होती। याबाबतचे सीसीटीव्ही प्राप्त झाले आहे। मनीषाने डॉक्टरांना मेल केला। त्या मेलची कॉपी डॉक्टर वळसंकर, डॉक्टर अश्विन आणि सून डॉक्टर सोनाली यांना दिली होती। शिवाय शवविच्छेदन अहवालात फायर आर्म इंजुरीमुळे मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले असे मत जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत यांनी व्यक्त केले। डॉक्टर वळसंकर यांनी 2001 नंतर मराठीत लिहिले नाही का? डॉक्टर वळसंकर यांनी लिखाणात मराठीचा वापर केला असेल तर मग हस्ताक्षर तपासणीसाठी जुना पुरावा का दिला असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत। डॉक्टर वळसंकर यांनी शेवटची चिठ्ठी मराठीत लिहिली आणि त्यांच्या हॉस्पिटलमधील कर्मचारी मनीषा हिने अटक होण्यापूर्वीची चिठ्ठी इंग्रजीत लिहिल्याची माहिती सूत्रांनी दिली।